नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रकरण दुसरे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल अभ्यासत होतो. यामध्ये आपण परराष्ट्र धोरणाचा अर्थ व महत्त्व, त्यासोबत परराष्ट्र धोरणाशी अतिशय जवळचा संबंध असणारी राष्ट्रीय हितसंबंध ही संकल्पना आणि परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक किंवा त्यावर परिणाम करणारे जे घटक आहे, ज्यामध्ये देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक यांचा सुद्धा अभ्यास आपण मागे केला आहे. आज आपण आपल्या भारताचे परराष्ट्र धोरण समजावून घेणार आहोत. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपले परराष्ट्र धोरण हे स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानामध्ये परराष्ट्र धोरण कसे आखावे यासंबंधी काही मार्गदर्शक तत्व कलम 51 मध्ये दिलेली आहेत आणि या कलम 51 नुसारच भारताच्या परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि मग त्यानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणाचे काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये पहिलं आपण म्हणू की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. कारण भारताचं परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारित आहे आणि त्यामध्ये शांतता, आंतरराष्ट्रीय शांतता हे सुद्धा एक मूल्य आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. जर काही समस्यावाद निर्माण झालेस तर त्या आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद हे शांततेच्याच मार्गाने सोडवण्यात यावे, असं सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणात स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यासाठी अन्य राष्ट्र जे आहे त्यांच्यासोबत आपले संबंध मैत्रीपूर्णच ठेवले गेले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर सुद्धा केला गेला पाहिजे. हे सर्व आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आहेत. भारताचे जे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण आहे ते यावरील चौकटीनुसारच विकसित झालेले आपल्याला दिसतात. याचबरोबर आपल्याला एक जे आपण म्हटलं की भारतीय संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे, ज्यानुसार आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण तयार करण्यात आलेले आहेत, ते भारतीय संविधानाचे कलम 51 इथे आपल्याला दिलेले आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रातील संबंध हे न्याय व सन्माननीय पद्धतीने प्रस्थापित करणे, तिसरं आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वाढवणे, रुंदीगत करणे, आणि चौथं आहे आंतरराष्ट्रीय जे वाद आहे त्यांची सोडवणूक लवादाच्या साहाय्याने शांततामय पद्धतीने करणे. आता आपण आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे समजावून घेणार आहोत. यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की जरी आपल्याला आपल्या शेजारी राष्ट्रांशी किंवा अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत, पण ते संबंध ठेवतानाच आपल्या देशाच्या संरक्षणास कोणतीही बाधा अडचण येणार नाही याची काळजी घेणे आणि आपल्या राष्ट्राच्या ज्या भौगोलिक सीमारेषा आहेत त्या सुरक्षित राहतील याबाबत कुठलीही तडजोड न करणे हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ आजच्या घडीला चीन आपल्या देशात घुसखोरी करतो आहे आणि या चीनच्या घुसखोरीमुळे आपल्या काही भौगोलिक सीमारेषा ह्या अडचणीत आलेल्या आहेत आणि याबाबत देशाने कुठलीही तडजोड केलेली नाही. चीनच्या दबावाला देश बळी ठरलेला नाही. उलट चीन महासत्ता असताना सुद्धा भारताने अगदी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून चीनला माघार घेण्यास भाग पाडलेले आहेत. दुसरं उद्दिष्ट आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. ज्याप्रमाणे भारताच्या भौगोलिक सीमारेषेचे संरक्षण करणे हे महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि शांतता निर्माण करण्यासाठी देशाच्या एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण करणे हे आणखी आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आहे.
दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे हे सुद्धा आणखी आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आहे. आणि ही जी जबाबदारी आहे इतर देशातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याची, ती त्या देशात जे आपले भारतीय दूतावास आहेत ते पार पाडत असतात. आपल्याला माहिती आहे, शिक्षण, व्यवसाय, नोकरी या निमित्ताने आपल्या देशातील अनेक तरुण, अनेक लोक हे दुसऱ्या देशात वास्तव करीत असतात. बऱ्याचदा तिथे त्यांचं हित हे असुरक्षित असते किंवा बऱ्याचदा त्यांच्यावर हल्ले होतात. अशा वेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही त्या देशातील भारतीय दूतावास घेत असतात. चौथं आहे, भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. कारण देशाचं जेवढं भौगोलिक सीमा सुरक्षित असणे महत्त्वाचं आहे, तेवढं देशाचा विकासही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या देशाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी दुसऱ्या देशासोबत आर्थिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टामध्ये येते. आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत आणि हा आढावा आपण 2 टप्प्यामध्ये घेणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा. पहिला टप्पा जो आहे तो आहे 1947 पासून 1990 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत. आणि दुसरा टप्पा आहे 1990 पासून ते आजपर्यंत. पहिल्यांदा आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा जो टप्पा आहे तो समजावून घेणार आहोत. म्हणजे कधीपासून? स्वातंत्र्यापासून 1947 पासून ते 1990 पर्यंत. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुरू झालेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका ही पंडित नेहरू यांची आहे. आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे आपण वसाहतवादास विरोध केलेला आहे. वसाहतवादास विरोध का केला? कारण भारतसुद्धा एकेकाळी इंग्लंडची वसाहत राहिलेली आहे आणि तो इंग्लंडचा गुलाम देशसुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने दुसऱ्या देशात जाऊन वसाहती निर्माण करणे, त्या देशाचं स्वातंत्र्य घालवणे किंवा त्या देशाला गुलाम करणे याच्या विरोधात भारताने आपली भूमिका घेतली आहे आणि म्हणूनच भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे वसाहतवादास विरोध केलेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिलेलं आहे. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर आपल्याला 3 बाबींचा प्रभाव दिसतो. 3 बाबींचा प्रभाव आपल्याला परराष्ट्र धोरणावर दिसतो. पहिली बाब आहे ती म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडीचे आकलन आपण या काळात कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. कारण शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिलं आहे. याला आपण सविस्तर जर समजून घेतो म्हटलं तर याआधीही आपण ते पाहिलेलं आहे, पण परत एकदा आपण त्याकडे जाऊ. आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर देशामध्ये 2 महासत्तांचा उदय झालेला आहे. एक अमेरिका आणि दुसरा रशिया. त्यांचे 2 गट पडलेले आहे. पहिला गट हा भांडवलशाही आणि लोकशाही देशाचा म्हणजे अमेरिकेचा गट आणि दुसरा साम्यवादी विचारांवर आधारित असलेला जो गट आहे तो म्हणजे सोव्हिएत युनियनचा गट. आणि या काळात जे नवीन स्वतंत्र झालेले राष्ट्र होते ते कुठल्या ना कुठल्या गटात सामील झालेले दिसतात किंवा त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण भारताने मात्र या काळात कुठल्याही गटामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आणि सोबत या देशांची मदत विकासासाठी सुद्धा म्हणजे मान्य केली. आणि म्हणून आपण म्हटलं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय घडामोडीचे आकलन हे सत्तेच्या दबावाशिवाय आणि स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे. दुसरा आहे की पाकिस्तान आणि चीन या देशाकडून असणारे धोकेसुद्धा या काळात विचारात घेण्यात आलेले आहेत. तिसरं, स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे सुद्धा आपल्या त्यावेळच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते आणि या 3 बाबींचा प्रभाव आपल्या परराष्ट्र धोरणावर आपल्याला दिसतो.
अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांसोबत आपले संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. म्हणजे अगदी आपला जो खंड आहे या खंडातील देश त्यांना एकत्र घेऊन सर्वांचा विकास साधण्यासाठी या देशांबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या या टप्प्यात आपल्या देशाने केलेला आहे. त्याचबरोबर जे आशियाई राष्ट्र आहेत म्हणजे आशिया खंडातील जे राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत सहकार्य करून त्यांचा आणि स्वतःचाही विकास साधण्याचा शिवाय आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात आपल्या देशाने केलेला आहे. यातूनच पुढे प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना ही पुढे आली आहे आणि त्यातून पुढे ती आशिया खंडापुरतीच मर्यादित न राहता आफ्रिकेपर्यंत विस्तारित झालेली आहे. म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशासोबत सहकार्य करून त्यांचा आणि स्वतःचा विकास साधणे ही कल्पना पुढे आली आणि त्यातून ही जी प्रादेशिक विकासाची कल्पना आहे पुढे ती आफ्रिकेपर्यंतही विस्तारित झालेली आपल्याला दिसते. परंतु काही आफ्रिकन आणि काही आशियाई देशसुद्धा या काळात आपल्याला अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन ज्या लष्करी संघटना होत्या ज्यामध्ये आपण अमेरिकेची नाटो आणि सोव्हिएत युनियनची वारसा ही लष्करी संघटना पाहिली त्याचे सदस्य झालेले दिसतात. त्यामुळे काही काळ ही जी प्रादेशिक विकासाची प्रक्रिया होती ती थांबलेली दिसते. पण त्यानंतर जे काही देश या शीतयुद्धातील या नाटो वारसासारख्या लष्करी संघटनांमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांनी मात्र एक नवीन विचार पुढे जो आला तो म्हणजे अलिप्ततावाद. त्या अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे झालेली आपल्याला दिसतात. आता या काळात भारताला शेजारी राष्ट्राबरोबर काही संघर्षसुद्धा करावा लागला आहे, तोंड द्यावं लागलं आहे. ज्यामध्ये 1947-48ला अगदी स्वातंत्र्य मिळालं त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालेलं आहे. त्यानंतर परत एकदा 1965मध्ये काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान आणि भारतात युद्ध झालेलं आहे. शिवाय 1971मध्ये झालेल्या तिसरं युद्ध जे आहे त्यामध्ये पाकिस्तानमधून बांगलादेशची निर्मिती झालेली आपल्याला दिसते आहे. यामध्ये भारताने आपली भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. अशा रीतीने पहिल्या टप्प्यामध्ये 1947-48, 1965 आणि 1971मध्ये पाकिस्तान आणि भारत यामध्ये 3 युद्ध झालेले आपल्याला दिसतात. पण 1970च्या ज्या दशकातला जो कालखंड आहे त्यामध्ये एक प्रकारे भारताच्या परराष्ट्र धोरणात स्थैर्य आलेले दिसते आणि मग दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय आपल्याला झालेला दिसतो. 1974मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये भारताने अणुचाचणी करून आपली अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील क्षमता सिद्ध केलेली आहे आणि 1980 पासून मात्र काही नवीन बदलाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. सार्क या संघटनेचा लॉंग फॉर्म आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना. या सार्क संघटनेचे 8 देश सदस्य आहेत. याची स्थापना 8 डिसेंबर 1985मध्ये करण्यात आली. या संघटनेचं जे मुख्यालय आहे ते नेपाळ येथील काठमांडू येथे आहे. त्याचबरोबर चीनबरोबर असणारे आपले संबंध सुधारण्यासाठी भारताने त्यावेळेस संवाद सुरू केलेला आहे. 1962मध्ये चीन आणि भारत यांच्यात युद्ध झालं. त्यानंतर चीनबरोबर असणारे जे संबंध आहेत ते थोडेसे तणावाचे झाले होते. पण आपण म्हणू की 80 नंतर हे संबंध सुधारण्यासाठी संवाद भारताने चीनसोबत सुरू केलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर सुद्धा भारताने सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी देवाणघेवाण सुरू केलेली दिसते.
आता आपण सविस्तरपणे पहिला टप्पा जो आहे तो एकदा परत या विषयाच्या अंतर्गत समजून घेणार आहोत. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केला हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे भारताने सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. शिवाय जरी तो कोणत्याही गटात सामील झाला नाही, त्याने अलिप्ततावादाचा पुरस्कार केला, तरी विकासासाठी मात्र योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून मिळवणे याला भारताने महत्त्व दिलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणूनच गरज पडेल तिथे अमेरिका, सोव्हिएत युनियनकडनं आपण ही मदत घेतलेली आहे. अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवणे शक्य झाले आहे, कारण तो कुठल्याही गटात सामील झाला नाही, पण विकासासाठी मदत मात्र त्याने मान्य केलेली आहे. त्यानंतर आहे संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भर देण्यात आला. त्यासाठीचे जे तंत्रज्ञान आहे हे आपण आयात केले आणि यासाठी आपल्याला सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी मदत केली. या कालखंडात भारताला काही आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागले आहे, ज्यामध्ये 1971 मध्ये पाकिस्तानमध्ये जो अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आणि त्यामध्ये भारताने जी आपली भूमिका निभावली, त्यामधून भारत पाकिस्तान यांच्यात एक युद्ध झालं आणि त्याच्यातून मग बांगलादेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर 1962 मध्ये चीन आणि भारत यांच्यात सुद्धा युद्ध घडून आलेलं आपल्याला दिसते. 1974 मध्ये भारताने जी अणुचाचणी केली, त्यातून आपली जी अणुशक्तीची क्षमता आहे ती जगाला दाखवून दिलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणात पंडित नेहरूंचे योगदान. आपण पाहिलं की सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा आपण स्वातंत्र्यानंतर लगेच आपलं परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केली, तेव्हा पंडित नेहरूंचं योगदान यात फार मोठं आहे. पंडित नेहरूंचं म्हणणं असं होतं की जागतिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचे आपल्या देशाने स्वतंत्रपणे आकलन करून घ्यावे. कुठल्याही गटाच्या दबावाखाली न येता या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा स्वतंत्रपणे विचार करावा. त्यासाठी त्यांनी नेहमी शांततेच्या धोरणाचा पाठपुरावा सुद्धा केलेला दिसतो. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया आणि हा टप्पा आहे 1991 ते आजपर्यंत. भारताच्या दुसऱ्या टप्प्यातील जे परराष्ट्र धोरण आहे ते अधिक व्यापक आणि गतिशील आहे, कारण 90 पर्यंतचा जो आपला टप्पा होता यामध्ये प्रामुख्याने देशाचं संरक्षण आणि जागतिक शांतता यासारख्या मुद्द्यांना जास्त महत्त्व देण्यात आलं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की शीतयुद्धोत्तर काळात म्हणजे 1990 नंतर 90ला शीतयुद्ध संपलं आणि त्यानंतरच्या काळात ज्या राजकीय आणि लष्करी संबंध आहे यांना फारसं प्राधान्य राहिलं नाही, जे आधीच्या टप्प्यात देण्यात आलं होतं. आणि या नंतरच्या काळात परराष्ट्र धोरणामध्ये राजकीय आणि लष्करी संबंधाच्या व्यतिरिक्त अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक नव्या पैलूंचा समावेश करण्यात आला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील जे सरकारी नियंत्रण आहे ते कमी केलं आणि मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं. जागतिकीकरणाचा स्वीकार नरसिंह राव यांच्या काळात करण्यात आला. त्यामुळे या धोरणाचा परिणाम असा झाला की शेजारी देशाबरोबरील जो आपला व्यापार आहे त्याच्यात वाढ झाली. जागतिक व्यापारात आपल्या देशाचा सहभाग वाढला आणि त्यामुळे आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले. थोडक्यात काय तर राजकीय आणि लष्करी संबंधांना जे प्राधान्य सुरुवातीच्या काळात होतं, पहिल्या टप्प्यात होतं, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्यात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान याला अधिक महत्त्व देत जे आपण मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं की ज्यामुळे आपला शेजारील देशासोबतील व्यापारात आपली वाढ झाली, जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला आणि त्यामुळे आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू झालेले आहेत.
आता बघा, तुम्हाला शोधता येईल का यामध्ये आर्थिक विकास दर म्हणजे काय? याला आपण GDP असं या संकल्पनेने ओळखतो. GDP म्हणजेच आपण त्याला म्हणू ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा GDPचा लॉंग फॉर्म आहे, ज्याला आर्थिक विकास दर असे म्हणतात. GDP हा एक मूलभूत निर्देशांक आहे. विशिष्ट कालावधीमध्ये देशातील सर्व वस्तू आणि सेवांचे रुपयातील मूल्य दर्शविण्याचे काम GDP हे एक परिमाण म्हणून करीत असते. GDP वरून आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा देशाचे जे सर्व राष्ट्रीय उत्पन्न आहे हे किती प्रमाणात वाढले वा कमी झाले ते समजण्यास मदत होते. आणि जेव्हा आपण याची टक्केवारी काढतो तेव्हा त्यावरून आपल्याला आपल्या देशाचा विकास दर समजतो. GDP हा कधीही कायम नसतो, त्यामध्ये सतत चढ उतार सुरू असतात. कधी तो वर जातो तर बऱ्याचदा तो आपल्याला खाली आलेलाही दिसतो. 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी आपले जे आर्थिक संबंध आहे हे भारताने बळकट केले, ज्यामध्ये प्रामुख्याने सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी आपले आर्थिक संबंध हे बळकट झाले. त्यासोबतच इस्रायल, जपान, चीन, युरोपियन संघ यांच्याशी सुद्धा आपली जी देवाणघेवाण आहे ती 1990 नंतर वाढलेली आपल्याला दिसते. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक ज्या आर्थिक संघटना आहे त्यामध्ये या काळात भारताचा सहभाग वाढला. 1990च्या दशकानंतर आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला, ज्यामध्ये G20 आणि ब्रिक्स यासारख्या संघटनांचा समावेश आहे. G20 यामध्ये 20 देशांची ही संघटना आहे. याचं जे मुख्यालय आहे हे दरवर्षी बदलणारं असतं. यामध्ये जगातील अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन, जर्मनी आणि भारत यासारख्या महत्त्वाच्या देशाचा समावेश आहे. तर ब्रिक्स ही जी संघटना आहे यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांचा समावेश आहे. आणि या 5 देशांच्या नावाचं जे आद्याक्षर आहे, पहिलं अक्षर आहे, त्यावरून याला ब्रिक्स हे नाव देण्यात आलेलं आहे. ही झाली आपली 1990 नंतरच्या काळामध्ये म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वाढलेला सहभाग. आता आपण पुढे जाऊ. या काळात अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परावरील विश्वास वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थानसुद्धा उंचावलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की अणुचाचणीनंतर अमेरिकेबरोबरचे आपले संबंध थोडेसे तणावपूर्ण झाले होते, पण 1990 नंतर हे संबंध अधिक मजबूत झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे परस्परावरचा विश्वासही वाढला आणि आज आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावलेले दिसते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारताचे आण्विक धोरण, म्हणजे अणुशक्तीविषयीचे धोरण. अणुशक्तीचा जो अर्थ आहे आणि त्याचे उपयोग आहे हे आपण विविध विषयांमध्ये अभ्यासलेले आहेत आणि त्यामुळे अणुशक्तीचे महत्त्व, त्याचा अर्थ, उपयोग तुम्हाला माहीतही आहेत. इतिहासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला आणि त्यासाठी त्यांनी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग हे स्थापन केले. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती करणे म्हणजे विद्युत निर्मितीसाठी अणुशक्तीचा उपयोग करणे हा जरी मुख्य उद्देश असला तरी त्यासोबत आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी क्षमता निर्माण करणे हे सुद्धा या अणुऊर्जा निर्माण करण्यामागचे एक उद्दिष्ट होते. आणि त्यासाठीच भारताने 2 अणुचाचण्या केल्या. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 1974 साली राजस्थानच्या पोखरणच्या वाळवंटात पहिली अणुचाचणी केली.
तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 1998 साली आपण दुसरी अणुचाचणी केली आणि याद्वारे भारताने आपले अण्वस्त्र निर्माण केले. हे निर्माण झालेले अण्वस्त्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आपल्या देशाने क्षेपणास्त्रेही तयार केली आहेत आणि त्या दृष्टीने आपल्या सैन्य दलामधील वायुदल आणि नौदल सुद्धा सक्षम करण्यात आलेले आहे. आता आपल्याला ही माहिती आहे का की ही जी अण्वस्त्रे आहे ही अत्यंत विनाशकारी असतात. म्हणूनच त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी जगातील सर्व देश सातत्याने प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसत आहेत. अण्वस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने 2 करार करण्यात आले आहेत. बघा, आपल्याला माहिती आहे की भारताने नेहमी अण्वस्त्राच्या बाबतीत जरी अण्वस्त्र निर्माण केलेले असले तरी अण्वस्त्राच्या बाबतीत नेहमी शांततामय मार्गाचा अवलंब केला आहे आणि आपण कधीही त्याचा उपयोग दुसऱ्या देशांवर पहिल्यांदा करणार नाही या पद्धतीचं आश्वासनही जगाला दिलेलं आहे. आज जवळपास अनेक देशांमध्ये हे अण्वस्त्र निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे हा धोकाही वाढला आहे. जर आज एखादं तिसरं महायुद्ध झालंच आणि या अण्वस्त्राचा वापर जर अनेक राष्ट्रांनी केला तर आज आपली पृथ्वी, या पृथ्वीवरील जीवसृष्टी ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा धोका आज सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून हा अण्वस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी 2 करार करण्यात आले आहे. त्यातला पहिला आहे अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे NPT आणि दुसरा आहे सर्वंकष अणुचाचणी बंधन करार म्हणजे CTBT. या दोन्ही करारातील अटी मात्र फक्त मोठ्या देशांच्याच फायद्याच्या आहे. भारतासारख्या विकसनशील देशावर मात्र या कराराने जाचक निर्बंध घातले असल्याने या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. NPT असो की CTBT असो याच्यावर भारताने स्वाक्षरी केली नाही आणि त्याच्या मागचं कारण काय आहे की या दोन्ही करारातील अटी केवळ मोठ्याच देशांच्या फायद्याच्या आहेत. त्या भारतासारख्या विकसनशील देशांसाठी फायद्याच्या नाहीत, उलट त्या जाचक बंधनं घालणाऱ्या असल्यामुळे या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु तरी ते अण्वस्त्रधारी राष्ट्र असलं तरी ते एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. कारण भारताने नेहमी शांततेसाठीच या अण्वस्त्रांचा उपयोग ही भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच त्याने निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना सातत्याने पाठिंबाही दिला आहे. कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. अशा पद्धतीने भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण या प्रकरणात घेतलेला आहे. आपलं जे पुढील प्रकरण आहे त्या प्रकरणात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.